ॲडव्होकेट किशोर वैष्णव दिनांक 20/12/2024ला मी आणि सिद्धार्थ बनसोडे असे आम्ही दोघं पंच या गाडीमध्ये जात असताना संग्रामनगर उड्डाणपुलावरती रॉंग साईड एक बुलेट स्वार आला आणि त्यांनी रॉंग साईडमध्ये नंबर लक्षात घ्या. त्यांनी जसं रॉंग साईड येऊन आम्हाला धक्का मारला, त्याच्यावरून आमचा वाद चालू होता. तो वाद संग्रामनगर उड्डाणपुलाच्या खालच्या चौकामध्ये गेला असता त्यावेळेस तिथे PI संग्राम ताठे हे आलेले होते प्रत्यक्ष, आणि ते तिथं आले असताना ते बुलेट स्वार त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी फोन लावून दिला आणि ते त्यानंतर ते तिथून त्यांना जाऊ दिलं. तर मी ह्या गोष्टीचा त्यांना जाब विचारला की जर समजा तुम्ही बुलेट स्वारांना जाऊ देताय तर आम्हाला का थांबवून ठेवलं आहे आणि आम्हाला पोलीस स्टेशनला का नेत आहे. ह्याच्यावरून त्यांना फक्त एवढं म्हणलो की आम्ही वकील आहे, आम्ही कुठे पळून जाणार नाही आहेत, आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला येतो, तुम्ही बुलेट स्वारांनासुद्धा घ्या. ह्या गोष्टीचा त्यांना राग आला आणि त्यांनी आम्हाला अक्षरशः 4 तास बसून ठेवलं पोलीस स्टेशनला. दरम्यानच्या काळात त्यांनी आमचं मेडिकल केलं, मेडिकलमध्ये काही निष्पन्न झालं नाही. त्याच्यानंतर आमच्या मित्राचं ब्रेथ ॲनालायझर त्यांनी 3 वेळेस केलं. तिन्ही वेळेस निगेटिव्ह आल्यानंतरसुद्धा त्यांनी तो खोटा FIR नोंदवला आणि तो FIR नोंदवत असताना तिथल्या लेडी कॉन्स्टेबल जे आहे त्या आमच्याशी असभ्य वर्तन करत होता. अशा असभ्य वर्तनामुळे आम्ही चिडून त्यांना काही अपशब्द वापरावा हा त्यांचा पूर्ण प्रयत्न होता. त्यानंतर त्यांनी माझ्या पत्नीविषयी सांगितलं की तुम्ही तुमच्या बायकोला बोलून घ्या तर तुम्हाला सोडतो, नाही तर सोडत नाही, म्हणून त्यांनी मला बसून ठेवलं तिथं. आणि जाताना ज्यावेळेस सोडलं 11:30 वाजता तर मी त्यांना जय हिंद म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही अजून बसा. आता त्यांनी ते जय हिंद ऐकलं की जय भीम ऐकलं, परंतु मी त्यांना म्हणालो की जय हिंद म्हणणं जर गुन्हा आहे तर मला तुम्ही 1 दिवस अजून ठेवा. हे सगळ्या गोष्टीमध्ये संग्राम ताठे यांनी माझ्याशी अत्यंत उद्धटपणाने आणि मी वकील असल्याचा द्वेष त्यांच्या मनात इतका पेरलेला आहे की सर्वसामान्य वकील एक तिथं साधी फिर्याद जरी नोंदवायला गेला तरी तो सुद्धा त्यांना हे व्यवस्थित वागणूक देणार नाही. बाकी आमचं म्हणणं होतं की काय कारवाई करायची ती करा, परंतु तुम्ही योग्य पद्धतीत आमच्याशी बोला, परंतु त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या नाही. त्यामुळे ह्या घटनेचे जे निवेदन आहे ते आम्ही वकील संघाला दिलेलं आहे. आता वकील संघ जे आहे तर ते योग्य ते कारवाई करतील. आज दिनांक 27/12/2024 रोजी आम्ही माझे जवळचे मित्र वैष्णव आणि सिद्धार्थ यांच्यावर जे पोलीस स्टेशन सातारा PI ताठे म्हणून जे आहे त्यांनी यांचा मानसिक जो छळ केलेला आहे त्या संदर्भात आम्ही निषेध नोंदवत आहे. जिल्हा वकील संघ हा जिल्हा वकील संघ ज्यावेळेस निषेध नोंदवत आहे, नुसतं निषेध नाही तर आम्ही त्यांना वेळ देत आहे. जर 5 ते 6 तारखेपर्यंत त्यांनी ह्या दोघांची माफी नाही मागितली तर हे मोठे आंदोलन आम्ही करण्याचा विचार करत आहे. कारण ज्या सिद्धार्थ आणि वैष्णव ह्या दोघं आपल्या घरी जात असताना त्यांची एक बुलेटवाल्यासोबत धडक झाली आणि धडकेसोबत त्यांचा थोडासा वाद झाला. वादच्या दरम्यान तिथं PI साहेब आले आणि वाद होत असताना त्या बुलेटवाल्यांनी कोणाला तरी फोन केला आणि फोन केल्यानंतर PIला दिला आणि PIने ते सगळं काही आहे त्यांना दोघांना सोडून दिलं आणि ह्या 2 वकील मित्रांना त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला घेऊन गेले. याचे काही कारण समजले नाही. 3 ते 4 वेळेस त्यांचे मेडिकल केले, तिथे 4 घंटे बसवले. त्याच्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला की तुमच्या पत्नीला बोलून आणा असे वेगवेगळे शब्द, ज्यावेळेस जय हिंद असा शब्द वापरल्यानंतर ह्या वैष्णव यांनी त्याला अर्धा तास तिथं बसून ठेवलं. हे काय कारण आहे? म्हणजे काय कारण आहे की वकिलांना छळवणूक करण्याचं काम हे पोलीस अधिकारी करत आहे. आत्ताच मागं जी घटना झालेली आहे की ज्यावेळेस पोलिसांनी एक निष्पाप व्यक्तीला इतकं मारलं की त्याच्यात तो व्यक्ती वारला. आपल्याला ती घटना सगळ्यांना माहीत आहे, ती परभणीची घटना आहे. म्हणजे वकिलांवर निष्पाप हल्ले चढवल्या जात आहे आणि त्यांचं नाव बदनाम करत आहे. वकिलांचं नाव ज्यावेळेस यांनी प्रेस नोट दिली
तर वैष्णव आणि सिद्धार्थ हे दोघं पिलेले आहेत आणि यांच्या दोघात वाद झाला असं प्रेस नोटमध्ये म्हटल्या गेलेले आहे. प्रेस नोट देताना ही पोलिसं देतात, ना की पेपरवाले स्वतःच्या मनाने लिहितात. अशा परिस्थितीमध्ये वकिलांची सुद्धा बदनामी केली जात आहे. याची माफी जर ताठे साहेबांनी मागितली नाही तर CP साहेबांकडे 1000 वकीलं निघतील इथून पायी आणि तिथं मोठं आंदोलन केलं जाईल आणि हे कुठल्याही गोष्टीला वकिलांवर होणारे अन्याय सहन केल्या जाणार नाही. धन्यवाद. माझे 2 शब्द. ॲडव्होकेट मिलिंद चिंतामण पाटील, जिल्हा वकील संघ अध्यक्ष.